ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 4 ओवी क्रमांक 70ला थांबलो होतो आपण. त्यांनी त्या श्लोकात सांगितलं आहे, ज्याचे स्वरूप व्यक्त नाही अशा मी हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्या भूतांमध्ये अवस्थित नाही, मी त्या भूतात राहिलेलो नाही. हे दोन श्लोक आहेत असे जरा घोटाळ्यात टाकणार आहेत. व्यापक स्वरूपे, अव्यक्त स्वरूपे, व्यापक स्वरूपे, त्याच्यामध्ये हे आहेत माझ्यामध्ये, पण मी त्यांच्यात नाही, कारण मी व्यापक आहे. व्यापक गोष्ट संकुचित गोष्टीमध्ये राहू शकत नाही. परत संकुचित दृष्टीचे जे गुणधर्म आहेत ते व्यापक दृष्टीला लागू शकत नाहीत. खांबावर भूत दिसतंय, आता भूत कशात आहे? खांबात आहे, पण खांबावर काय भूताचा परिणाम आहे का? त्याच्या दृष्टीने भूत आहे का? तसं हे जग माझ्यापासून झालेले, माझ्यात आहे, पण मी त्यांच्यात नाही. खांबावर भूत दिसते, पण त्या भूतामध्ये मी नाही. खांबावर परिणाम झाले का भूताचा? नाही, पण दिसते कशावर? त्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की मातीपासून मडके तयार झालेले आहेत, पण मडक्यापासून माती तयार नाही झालेली. आणि माती जरी असली तर तिला वेगळं अस्तित्व नाही. म्हणजे व्यापक स्वरूप आहे ते संकुचित स्वरूपात राहत नाही. ज्याचे स्वरूप व्यक्त नाही असा मी हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये स्थित आहेत, पण मी त्या भूतांमध्ये अवस्थित नाही, मी त्या भूतात राहिलेलो नाही. थोडंसं आपल्याला परत मागच्या अध्यायात जावं लागेल. 7व्या अध्यायात त्याचा 12व्या नंबरच्या श्लोकमध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. आणि जे सात्विक पदार्थ आहेत, जे राजस आणि तामस भाव आहेत, त्यांना माझ्यापासून झालेले असे तू जाण, पण मी त्यांच्यामध्ये नाही, त्यांच्या अधीन नाही, ते माझ्या अधीन आहेत. माझं त्यांच्यावर अवलंबून नाही, त्यांचं माझ्यावर अवलंबून आहे. मी व्यापक आहे आणि ते संकुचित आहे. मी त्यांच्यात आहे, पण ते माझ्यात नाही, कारण मी त्यांच्यात राहू शकतो, ते माझ्यात राहू शकत नाही. मी व्यापक आहे. अशा प्रकारचं त्याच्या खाली सांगतात ते उदाहरण. हे सात्विक पदार्थ आणि राजस तामसादिक विकार आहेत, ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झालेले आहेत. रश्शीवर साप वगैरे वगैरे सगळं झालेले. उदाहरण अजून सोपं वाटलं, त्या रश्शीवर पाय पडला आणि याला विष चढलं, पण जर रश्शीची चेकिंग केली तर रश्शीमध्ये थोडंसुद्धा विष नाही. किती समर्पक उदाहरण भेटलेले बघा. हां, त्या माझ्यामुळं त्याच्यामध्ये विष आहे, पण माझ्यात त्याच्या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं नाही आहे की नाही. जे सात्विक पदार्थ राजस तामस विकार आहे ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. ते जरी माझ्यापासून झाले तरी मी त्यांच्यात नाही. ज्याप्रमाणे स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही. जे नाशिवंत आहे, सगळा प्रपंच नाशिवंत आहे आणि ते शाश्वत आहे. शाश्वतामध्ये नाशिवंत बुडल, पण नाशिवंतामध्ये शाश्वत बुडू शकत नाही. जागृतीमध्ये स्वप्नात आपलं डोहात बुडू शकतो, पण जागृतीत बुडत नाही. किंवा भरीव बीव म्हणजे पूर्ण गोठलेला रसच असतो, पण त्याच्यापासून अंकुर फुटून पुढे लाकडे बनतं आहे. बघा, काल उदाहरण आलं तर त्या बी टाकले तर त्याच्यामधून लाकडं बी तयार झाली. बियात लाकडं आहे, अजून सोपं उदाहरण झालं. बियात लाकडं आहे, पण लाकडात बी नाही. बस आता तसं आहे. माझ्यापासून जगत झालेले ते माझ्यात आहेत, मी त्यांच्यात आहे, पण ते माझ्यात नाहीत. बरोबर ना? हां, बरोबर. ते माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. किती नंबरचा श्लोक होता? 70 नंबरचा होता ना आपला. हां, बघा, त्या भूतांमध्ये अवस्थित नाही, मी भूतात राहिलेलो नाही. ते माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. बरोबर, असंच आहे ना. ज्याचे स्वरूप व्यक्त अशा मी सर्व जगत व्यापले आहे. सर्व भूते माझ्या स्थित आहेत, ते माझ्यात आहेत, पण मी त्यांच्यात नाही. त्याप्रमाणे लाकडा त्या बीजामध्ये लाकूड आहे, पण लाकडामध्ये बीज नाही आहे. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीज पण असते का सांग बरे? हां, त्याप्रमाणे सत्वाधिक सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत
तरी त्यांच्यामध्ये मी नाही, म्हणजे त्यांच्या आश्रयावर मी नाही, कारण माझ्या आश्रयावर ते अध्यस्त आहेत. रश्शी व साप अध्यस्त दिसतोय, पण सापावर रश्शी नाही. तसे हे माझ्यावर आहे, मी त्यांच्यावर अवलंबून नाही. छान ओळपाट आहे. बरोबर, एकदम बरोबर. छान. दोन्ही ओळी चांगल्या पाठ आहेत तुमच्या. खरोखर आकाशात जे ढग उत्पन्न होतात त्यात शुद्ध आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते पण पाण्यात ढग नसतात. आणि अजून सांगितलं तर त्या दिवशी सांगितलं की ते चांदणे त्याच्यात पडलेलं दिसलं तरी त्यात पाण्यात चांदणं नाही. जो मी जिथे आहे तिथंच आहे. आता हा अजून सोपं झालं. मी जिथे आहे तिथंच आहे, जरी त्याच्यात दिसलो तरी मी त्याच्यात नाही, पण ते माझ्यामुळेच आहेत. नंतर पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारी वीज जी चकचकीत दिसते, त्या विजेमध्ये पाणी असते काय? नाही. सांग, अग्नीपासून जो धूर उत्पन्न होतो त्या धुरात अग्नी आहे का? त्याप्रमाणे सत्वादी म्हणजे सत्व अधिक 3 ते सर्व पदार्थ जरी माझ्यापासून उत्पन्न झाले तरी त्यात मी नाही. पहा, आता ही जी आहे ना, ही खुबीले अवघड आहे गळी उतरवणं. ही खुबी गळी उतरवणं, कारण मग ते आता ती देवाची तिथं कसरत आहे, देवाचीच कसरत आहे, कारण समोरच्या पार्टीला समजलं पाहिजे. आता दुसरा श्लोक, आपण इथपर्यंत आलो 70पर्यंत काल. आता दुसरा श्लोक त्याच लेवलचा आहे पण थोडासा. मला पाहायचा असेल तर आमचा प्रकृती पलीकडील भाव. आम्हाला पाहत असताना, आपण आपल्याला पाहत असताना कसं पाहिलं पाहिजे ना? आपल्याला प्रकृतीच्या पलीकडचे आपण असं स्वतःला पाहिलं पाहिजे, आणि इतरांना पण. ही प्रकृती, मग तुकाराम महाराज म्हटले ना, रामेश्वर हा बोलतोय पण हा रामेश्वर काही करत नाही, आहे की नाही? त्या रामेश्वराशी त्यांनी वैर नाही केलं. कारण का? त्यांना माहिती आहे ह्या प्रकृतीचा, आमचा प्रकृती पलीकडील भाव. मग समोरच्यांचा सुद्धा कसं असणार? आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनेविने लागसी पाहो, तर मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणवणी. आता ते जड होते म्हणून आता परत यांनी क्लिअर करून टाकलं इथं. काय? पहा, ते म्हणतात सर्व प्राणी वस्तुता माझ्यामध्ये नाहीत, माझे ईश्वर संबंधी स्वरूप पहा. मी सर्व भूतांचे धारण पोषण करणारा आहे, पण भूतात राहिलेलो नाही. माझे स्वरूप सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहे. माझ्यापासून ते प्रतिबिंब पडलेलं आहे, पण मी त्या प्रतिबिंबात नाही, पण प्रतिबिंब माझ्याशिवाय नाही. तसं हे झालेलं जगत माझ्याशिवाय नाही, पण मी त्यांच्यात नाही. तो जिथंच्या तिथं ते 2-3 चांदण्याचं उदाहरण सांगितलं, चंद्राचं सांगितलं, सूर्याचं पण सांगितलं का? ज्ञानेश्वरी सूर्याचंच उदाहरण ना. सूर्य तिकडे जे तिच्या तेथे सूर्य, इथे चंद्र, अजून चांदणं, चंदन नाही, पाण्यात पडलेले पण तिथं नाही. इथं सांगितलं, चंद्राचं सांगितलं, चांदण्यांचं सांगितलं, सूर्याचं सांगितलं, आणि अजून आकाशाचं एक सांगितलं. आकाश पाण्यात पडलेलं दिसतं पण ते पाण्यात पडलेलं नाही. तसं मग ते जे आकाश पाण्यात पडलेले त्याला विकारलेलं म्हणतात. ते तसं विकारलेल्या जगतात मी नाही. म्हणजे विकारलेलं म्हणजे दिसतंय ना, बस. आता अजून सोपं, दिसतंय ना तसं नसतं, आणि म्हणून फसतं, है की नाही? बघा, आता इथे या श्लोकात सर्व प्राणी वस्तुता माझ्यामध्ये नाहीत, आणि आता खाली बघा, माझे ईश्वरासंबंधी स्वरूप पहा. मी सर्व भूतांचे धारण पोषण करणारा आहे, पण भूतात राहिलेलो नाही. माझे स्वरूप सर्व भूतांना उत्पन्न करणारे आहे. बघा, माझ्या स्वरूपाच्या आड येणारी माया आणि तुला भ्रमात पाडणारी कल्पना, त्या माया आणि कल्पना दोन्ही टाकून देऊन तत्पदलक्षणभूत व त्वपदलक्षणभूत अखंड ऐकरस निरुपाधिक असे माझे यथार्थ स्वरूप पाहू लागलास तर तुला असे दिसून येईल की माझ्या आश्रयावर सर्व भूते आहेत. असे आत्ताच तुला सांगितले ते सर्व मिथ्या आहे. पण आता पुढे वेगळं सांगणार या. आत्ता काय सांगितलं? माझ्यावर आहेत ते सगळे, मी त्यांच्यात नाही, पण माझ्याशिवाय ते नाही. आणि आता परत सांगतं ते माझ्यावर आहेत हे सगळं मिथ्या आहे. तर आता खरं काय सांगतोय? सरसकट मीच आहे. असं त्यांचं फसवून सांगणे.
आपल्याला कसे मामाच्या गावाला जाताना फसून फसून यायचे, आलं जवळ मामाचं गाव, आलं जवळ गाव मामाचं, तसंही करता येतात आहे की नाही. माझी आश्रयावर सर्व भूते आहेत असे आत्ताच तुला सांगितले, ते सर्व मिथ्य आहे. वस्तुतः भूते भीते काही नाही. आता ही पार भाषा आपली आली ही की नाही. भूते भीते काही नाही. तुम्ही मामाच्या गावाला गेलते का नाही? त्यामुळे तुम्ही नाराज झाले एकदम आहे का नाही. ते सर्व मिथ्या आहेत. वस्तुतः भूते भीते काही नाही, सर्व काही मीच आहे असा तुझा निश्चय होईल. बघा 71 आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनीविने लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो जे मी सर्व म्हणून. बघा वावो 8 काय मिथ्या, सगळं मिथ्या आहे, नाही तर सगळं काय आहे मीच आहे. म्हणजे भूते भीते नाही म्हणजे साप बीप नाही, सगळी रशीच आहे असं त्यांना म्हणायचं आहे. दुसरं, एरवी संकल्पाचे सांजवेळे नावेक तिमिरजती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. बघा अशी वस्तुस्थिती असूनही संकल्परूप संध्याकाळच्या वेळेस जीवाचे ज्ञानरूपी डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ झाकले जातात. बुद्धी दृष्टी मंद होते. कोणती दृष्टी मंद होते? बुद्धीची दृष्टी मंद होते. म्हणून मी अखंड ऐक्यरस असता, एवढा सुद्धा फटा नाही आहे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, तरीसुद्धा अखंड ऐक्यरस असता ते अस्पष्ट होते व भूते मजवून निराळी असल्यासारखी दृष्टीस पडतात. एक सांदा नाही आहे बिलकुल, एकदम आपण त्याच्याशी एक जशी सूर्याची किरणं खाली पडलेली सरळ लाईन झाले, त्याच्यामध्ये कुठेच फाटा नाही पडला. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे माळेवरील किंवा रज्जूवरील सर्पाची भ्रांती गेल्याबरोबर मूळ स्वरूप शिल्लक राहते. बघा रश्शीचं उदाहरण दिलं आणि माळेचं पण उदाहरण दिलं दोन्ही पण. त्याप्रमाणे ज्यावेळेला तुमचा संकल्प संपणार, आता हा संकल्प आहे म्हणजे तुम्ही ठरवलं आहे हे मनुष्य आहे, हा तुमचा काय झालेला आहे संकल्प आहे तुमचा संकल्प. त्यामुळे तुम्ही माळेला पण काय समजले साप आणि रश्शीला पण काय म्हणले साप. पण ते प्रमाणे त्यानंतर सापाची भ्रांती गेल्याबरोबर माळ मूळ स्वरूपाने शिल्लक राहते. त्याप्रमाणे त्याच संकल्परूपी संध्याकाळची वेळ नाहीशी झाल्याबरोबर माझे अखंडित एक रस स्वरूपच अवशेष राहते. बघा बरं सगळं टोटल एक जीव करून टाकलेले त्यांनी. ते म्हणतात तुमची फक्त संकल्प गेला पाहिजे आणि याचं नाव संकल्प आहे. तुम्ही मनाने ठरवले, तुझ्या मनात काय चाललंय काय माहिती, म्हणजे तुझ्या मनातला काय संकल्प आहे काय माहिती आहे. त्या संकल्पामुळे तुम्हाला वेगवेगळं भिन्न भिन्न स्वरूप दिसतात. सहज विचार करून पाहिले तर भूतभेदाच्या प्रतीतीला पाहणाराचा अज्ञानजन्य संकल्पच कारण आहे. सगळं वेगवेगळं दिसायला काय कारण आहे आपल्याकडं? अज्ञानजन्य संकल्प. हे पक्के समज. ह्यास दृष्टांत घागरी मडकी वगैरे जमिनीतून आपोआप काय आकारात्मक कोंब निघतात तर नाही, परंतु कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेनेच ते सर्व आकार उमटलेले आहेत. आता मला याच्यातला तो सिद्धांत सांगायचा सगळ्यांनी. परत एक पाऊल मागं सहज विचार करून पाहिले तर भूतभेदाच्या प्रतीतीला पाहणाराचं इथे उत्तर आहे अज्ञानजन्य संकल्पच कारण आहे. हे पक्के समज. याच दृष्टांत घागरी मडकी वगैरे जमिनीतून आपोआप काय आकारात्मक कोंब निघतात तर नाही, परंतु कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेनेच ते सर्व आकार उमटलेले आहेत. हे मडकी गाडगी वगैरे कोणी निर्माण केली? मातीनी का? कुंभाराने. आणि हे जगत कोणी निर्माण केलेले? नाही सांगू शकत काय? तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला उत्तर माहिती आहे. काकांना कळालेले. साहेब काय विचार आहे दोघांचा? पहिलं कोण सांगणार? काकांनाच सांगू द्या म्हणतात. हां परत मी मागे जातो आणि उत्तर विचारतोय तुम्हाला. सहज विचार करून पाहिले तर भूतभेदाच्या प्रतीतीला
पाहणाराचा अज्ञानजन्य संकल्पच कारण आहे, हे पक्के समत. याच दृष्टांत घागरी मडकी इथं काकाला उत्तर सापडलंय. आता सांगायचं का नाही सांगायचं? आता कसं कळाल्यावर कसं क्लिअर होते काय? मावशीला पण कळालं तिकडे बरोबर. सांगा बरं काय मावशी? हां करेक्ट. आपल्या अज्ञानामुळं जगत आहे आणि आपलं अज्ञान सोडलं तर सगळं परब्रह्म आहे. काय बात, किती मग बारीक तिथं, केवढं बारीक. आपला संकल्प अज्ञानजन्य संकल्प. आपण म्हणलो ही माणसं आहेत. आता पहिली जर कोणी माणसं असती आणि ती जर म्हणली असती ही माणसं नाहीत, ही देव आहेत, तर ती तेव्हापासून धरलं असतं आपण. आणि ती म्हणली असती ही जनावरं आहेत आणि जनावरं माणसं आहेत असं म्हणले असते तर आपण तसंच म्हणलो असतो. असं आहे. केवढा दृष्टांतात मग बारीक आहे. ती मडकी वगैरे कुंभाराचा संकल्प. इथे कुंभार कोण आहे? आपण स्वतः कुंभार आहे. आणि मग आपण जर दुसरे कोण असलो तर आपण जरी दुसरं कोण असलो तरी आपण कुंभार पण नाही, ठीक आहे ना? सगळ्यांना समजलं. याला आता कळालं बघा, आहे का नाही? या देवाला तर पहिलंच काढणार, भाऊबंदाला भाऊबंदाचं लगेच ओळख पाडणार, आहे का नाही? आता सगळं अर्धा पडदा छोड दोन बिन पडदे की आधा, आहे की नाही? दुसरं उदाहरण देतात बा. किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत काय? तर ते रूपांतरात्मक लाटांचे कृत्य वाऱ्याचे नाही काय? हे पहा. आता तुम्ही म्हणता ती लाट आहे, ही तुमचं काय आहे? अज्ञान आहे. पण ते तुम्हाला वाऱ्याने तसं भासवलं. इकडं मडकी कुंभाराने भासवली आणि जगत कोणी भासवलं? आपलं आपणच भासवलं. आपण म्हणायला लावलं त्याच्या. हे पहा, कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे आहेत काय? नेसणाराच्या समजुतीने तो कापूस कापड बनला आहे. तरी सोन्याचे दागिने बनवले तरी त्याने सोने पण नाहीसे होत नाही. बाकी स्थूल दृष्टीने वरपंग सोन्यापेक्षा वेगळे अलंकार भासतात. ते वापरणाऱ्याच्या कल्पनेनेच. म्हणजे जगत कशाने झालेले? कल्पनेने, संकल्पाने, अज्ञानजन्य संकल्पाने. आणि मागच्या श्लोकाचं उत्तर इथे देतात. मागच्या श्लोकाचं ते मी त्यांच्यात नाही. आणि आता मी त्या दागिन्यात दागिना मोडला तर मी मोडत नाही, मी जसंच्या तसं सोनं राहतो. आपल्या शब्दांनी जी प्रतिध्वनीरूप प्रत्युत्तरे ऐकू येतात किंवा आरशात जे आपले प्रतिबिंब स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे किंवा आपल्या पूर्वीच तेथे खरेपणाने कोणी होते? सांग बरे. आता आपण जेव्हा आवाज देतो एखाद्या पहाडामध्ये जाऊन तर परत रिप्लाय येतो, मग तिकडून कोण दुसरा आवाज देणार आहे का? किंवा तुम्ही आरसा दाखवता, त्या आरशात पहिलेच आम्ही गेलेलो असतो का? सांगा बरं, आरशात पहिलेच असतो का आपण? नाही. मग तेथे कोण गेलेला असतो? फेस. तो फेस आहे. मी इकडं आहे, माझ्यामुळं तो तिकडे आहे आरशात, पण आरशात मी नाही. आरशात जो काय तो काय आहे? फेस आहे तो. त्याप्रमाणे या माझ्या निरुपाधिक विशुद्ध स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो. बघा, आपल्या कल्पनेमुळे ही प्राणी मात्र वेगवेगळे दिसतात. कारण आपण निरुपाधिक नाही पाहत, आपण काय पाहतो? उपाधित पाहतो. आणि म्हणून त्यांनी प्राभंग केलं याच्यावर तुकोबरायांनी का उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार आहे. तुमच्याकडून तसं दिसतंय, तुम्हाला जग नाही दिसत, सगळं काय दिसतंय? तुम्हीच दिसताय. उपाधीत जरी असले तर मला तसं करा ना तुम्ही, मला पण तसेच दृष्टी द्या ना. तीच कल्पना करणारी प्रकृती संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूताचा भास वस्तुता अगोदरचाच संपलेला असतो. मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप ते निखालास एकसारखे उरते. कल्पना टाकली का एका जनार्दनी कल्पची मुराला. हे असो, आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवंड आल्यामुळे ज्याप्रमाणे भोवतालची गिरीकंदरे वगैरे फिरतात असे दिसतात, त्याप्रमाणे आपल्याच कल्पनेमुळे अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा
भास होतो. चक्कर आल्यानंतर जसं जग फिरलेलं वाटतं तसं. तीच कल्पना सोडून जर पाहिले तर मी भूतांच्या ठिकाणी व भूते माझ्या ठिकाणी आहेत अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही. कारण काल्पनिक द्वैतभाव नाहीसा होतो. बघा काय 82मध्ये आता ही ओळ बघा कशी आहे. तेची कल्पना सांडूनी पाहे तरी मी भूते भूते माझ्या ठाई. बघा मी भूती आणि भूते माझ्या ठाई हे स्वप्नीही परी नाही कल्पना कल्पवया जोगे. स्वप्नात सुद्धा नाही का मी भूतांच्या ठिकाणी आहे आणि भूत माझ्या ठिकाणी आहेत. का नाही कल्पना करायचं. देव काय म्हणतो आता मी भूतांच्या ठिकाणी आहे किंवा भूत माझ्याच्या ठिकाणी आहे अशी कल्पनाच करायची गरज नाही. का हां नाही तर आपण म्हणणार असून सुद्धा का नाही म्हणतो. म्हणजे ते दोन्ही सुद्धा नाहीच ते म्हणतात. मिळून एक आहे हे समजण्यासाठी. परंतु ते दोन नाही आणि दोन आहे ही तुमची काय कल्पना आहे. याला द्वैत म्हटलेलं आहे. या द्वैताचा हिशोबच नाही. सारा काल्पनिक द्वैत भाव नाहीसा होतो. आता मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतात असणारा या सर्व गोष्टींची बोलणी संकल्परूप सन्निपात वायूच्या लहरीत बडबडी आहेत. ही माणसं काही खरं नाही राहिलं या लोकांचं. काही खरं नाही या जगाचं राहिलं. हे समजायचं याला तापात जास्त तापात तो बरळतोय तसं आहे की नाही. म्हणून हे प्रियोत्तमा ऐक. अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा या मिथ्याभूत समुदायाचा सदा आधार आहे. बघा परत आता आलं तिथेच आलं. ज्याप्रमाणे वास्तविक सूर्याच्या किरणांच्या आधारावर नसून मिथ्या मृगजळ केवळ भासते एवढेच त्याप्रमाणे माझ्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सर्व भूते मिथ्या आहेत असे समज. इतकेच ना मिथ्या आहेत म्हणजे ते दिसतात ते टेम्परवरी आहे. त्यांचं मूळ स्वरूप काय आहे. मीच. मिथ्या वेगळेपणाने भासतात नाही तर कोण आहे मीच आहे ते. इतकेच नव्हे तर मीही एक त्यांच्यामध्ये अधिष्ठान रूपाने व्याप्त असून त्रिकालाबाधित सत्य आहे असे समज. बघा निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सर्व भूते मिथ्या आहेत असे समज. इतकेच नव्हे तर मीही एक त्यांच्यामध्ये अधिष्ठान रूपाने व्याप्त असून त्रिकालाबाधित सत्य आहे असे समज. ते मिथ्या आहेत आणि मीच त्यांच्या जागेवर आहे. ह्या प्रकारे करून मी भूतांची उत्पत्ती करता आहे असे म्हणतात. परंतु वास्तविक भूते आणि मी एकच. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याची प्रभा ही दोन्ही एकच असतात. या अँगलना धरून ते स्वामी म्हणत होते. ते गीतेत नाही आहे. तिथं ते म्हणलेले आहेत त्या श्लोकामध्ये. त्यांनी अजून पेपर त्याचा फोकस मारला डायरेक्ट जागतिक लेवलला म्हणला जगाने पहा स्वामी काय म्हणतात. 4व्या अध्यायातला 12 नंबरचा श्लोक. मी ही वर्णत्रयी व्यवस्था बनवलेली आहे हे सगळी. पण ती त्यांच्यानी म्हणतात मी बनवली परंतु त्याच्या योग्यतेनुसार बनवलेली. हे काय म्हणले स्वामी ती गीता माझी नाही आहे. ती कोणी बनवली आम्हाला माहीत नाही. तर त्याचा अर्थ आहे या प्रकारे मी भूतांची उत्पत्ती करता आहे असे म्हणतात. परंतु वास्तविक भूते आणि मी एकच. किती क्लिअर करून टाकलं. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याची प्रभा ही दोन्ही एकच असतात हेच आमच्या निर्गुण स्वरूपाचे ऐश्वर्य आहे. हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना. तर आता सांग बरे की मी या महत्त्वापासून देहापर्यंतची तत्वे भूते यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे काय आहे का नाही. याकरता माझ्याहून सर्व प्राणीमात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मलाही त्या प्राण्यांपासून वेगळे असे कधी समजू नकोस. हो किती बारकाईने समजून सांगितलं. हा अख्खा श्लोक आहे. अख्खा श्लोक घ्यायचा बा. आता एवढं जरी आपल्या डोक्यात ठेवलं तर काय बस बाकी काय करायचा अभ्यास. अनुभूती जर घ्यायची तर एवढ्याचीच घ्यायची आपल्याला. हे सगळं वेगळं दिसते. हा आपल्या डोक्याच्या कल्पनेचा खेळ आहे बस. श्लोक क्रमांक 6. ज्याप्रमाणे सर्व जागी जाणारा मोठा वायू नेहमी हमेशा आकाशात स्थित असतो
त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या मते स्थित आहेत असा निश्चय कर. बघा, आकाशातला वारा सगळीकडे जातो, पण वारा आणि आकाश वेगळा नाही हे सांगायचं आहे त्यांना. दोन्ही मिळून एक आहे, पण वेगवेगळेपणा वाटतो. आकाश जसे व जेवढे विस्तृत आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात भरून राहिलेला आहे, परंतु तो सहज पंखा इत्यादींनी हलवले तर आकाशापासून निराळा भासतो, नाही तर आकाश तेच तो आहे. त्याप्रमाणे प्राणीमात्रांचा माझ्या ठिकाणी परमार्थिक सत्तेने अत्यंताभाव असून काही कल्पिले तर कल्पनेने माझ्या ठिकाणी भूते आहेत असे भासते. तेच कल्पनेच्या अभावे निर्विकल्प स्वरूपाच्या ठिकाणी पाहू गेले असता भूतांचा अंत्यता भाव असून सर्वत्र मी एकच आहे. बघा, ज्या वेळेला मला विसरतात त्यावेळेला प्राणी मात्र दिसतात. कधी? कल्पनेतून. आणि कल्पना जर टाकून दिली तर सरसकट सगळं एकच आहे. बुद्धिबळाच्या खेळातल्या काळ्या सोंगट्या आणि पांढऱ्या सोंगट्या, पण ह्या सगळ्या कशाच्या मिळालेल्या आहेत? लाकडाच्याच आहेत. नावं जरी वेगळे आहेत. मग ज्यावेळेला तुम्ही लाकूड हे विसरता त्यावेळेला मग राजा, प्रधान, उंट, हत्ती ही तुमची काय आहे त्याच्यावरची कल्पना आहे. नाही तर वास्तविक काय ते तुम्ही मागे म्हणले होते ना, घोडा सगळीकडे फिरून आला तरी तो लाकूडच आहे. कोण म्हटलं होतं काय माहिती? सईत नाही म्हणले होते काय, घोडा कुठे फिरून आला तर लाकूडच आहे. हां, काष्टाचा घोडा गेला केला. काष्टाचा घोडा केला अंगे ठाणे आती मिरवला, सर्वांगी शोभला काष्टपणा नाही. बघा बघा, सगळीकडे फिरला, लोक म्हणले घोडा घोडा, पण जरी सगळीकडे फिरला तरी तो काष्टपणाला कधी मुकला नाही. तसे आपण माणूस जनावरं, प्राणी मात्र हे त्या माणसाला पटलं नाही. ये कोणतं तुमचं तत्त्वज्ञान आहे म्हणतो. सगळे किडा मुंगी वगैरे झाडं झुडपण माणसं बिनसं सगळी देव तुम्ही समजता, ही कोणतं तत्त्वज्ञान आहे तुमचं? ते जरी तो लाकडाचाच आहे हे त्याच्या ध्यानात आहे आणि आपल्या काय ध्यानात नाही. काय ध्यानात नाही आपल्या? हां, आपण स्वयंपरमात्मा होते हे विसरलो. आपल्याला आता जे विसरायला कारणीभूत आहेत त्यांनाच पकडलं पाहिजे पहिलं. त्यांनी घरच्यांनी आपल्याला बिंबवले आरून. म्हणून भूतांचे आभासिक नसणे आणि असणे हे कल्पनेच्या नसण्यावर आणि असण्यावर अवलंबून आहे. बघा, भूतांचं असणं आणि नसणं कशावर अवलंबून आहे? कल्पनेवर अवलंबून आहे. कारण कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते. आता तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे होते, तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कोठून भासणार? म्हणून यापुढे या ऐश्वर्य योगाविषयी पुन्हा विचार करून पहा. अशा या अनुभवरूपी समुद्रात तो एक स्वतःला लाट होऊन राहा रे. मग म्हणजे सगळं जगत ब्रह्मरूप आहे आणि जरी तू आकाराला दिसत असला तरी तू स्वतःला त्या समुद्रातली एक छोटीशी लाट आहे म्हणून पहा. आणि ती लाट मध्यभागी घेऊन जाऊन जर सगळी चराचरात पाहिलं तर सगळीकडे काय दिसेल? पाणीच पाणी दिसेल. अशा या अनुभवरूपी समुद्रात तू स्वतः एक लाट होऊन राहा रे. मग तू या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरला आहेस. देव नाही म्हटले ना, ते तूच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीत पडेल. देव म्हणाले, अर्जुना, हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्या ज्ञान जागृतीचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का रे? आता तरी तुला जे मी व विश्व ही दोन्ही आहेत तरी आता तरी तुला जे मी व ही विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते ते मिथ्या ठरले की नाही? ठरले की नाही मिथ्या? हां, मिथ्या ठरले की नाही? आता मग
ते मिथ्या ठरले. ज्ञान जागृती आली असे तुला जरी आज वाटत असले तरी तुझ्या बुद्धीला कदाचित पुन्हा कल्पनेची झोप येणे संभवनीय आहे 100%. आणि जर का पुन्हा तुझ्या बुद्धीस कल्पनेची झोप आली तर त्यामुळे भेदरूपी स्वप्नात पडशील आणि आता हा उत्पन्न झालेला अभेद बोध नष्ट होऊन जाईल. बोध न जर झाला ना व्यापक तर जगणं अवघड आहे. असा बोध जर झाला तर काही कोणाशी काही कंप्लेंटच नाही आणि कोणाशी शक्यत्व पण नाही. बस म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट मोडून जाईल व शुद्ध बोधरूप आपण आहोत असे निश्चित ज्ञान उत्पन्न होईल. असे जे एक वर्म आहे ते तुला आता सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. तर हे धैर्यवान धनुर्धरा, बाबा तू नीट लक्ष दे. अरे सर्व प्राणीमात्राची एक मायाच उत्पत्ती स्थिती करते व तीच त्याचा नाश करते. हा श्लोक घ्यायचा आहे. कुठपर्यंत घ्यायचा आहे? 95पर्यंत. शाबास शिंदे बाबांना बरं 95पर्यंत घ्यायचं. कंटिन्यू चालू झाले ते पहिल्या श्लोकापासून. का मध्ये काय ड्रॉप केलेत? काहीच नाही ना, 2-3 ड्रॉप झालेत ना, बरोबर. श्लोक क्रमांक 7. हे कुंतीपुत्रा, कल्पाचा क्षय झाला असता सर्व भूते माझ्या अपरा प्रकृतीला प्राप्त होतात. पुन्हा कल्पांच्या आरंभी मी त्याच भूतांना उत्पन्न करतो. कल्प संपला का ते संपले आणि कल्पाचा पुन्हा आरंभ झाला का मीच त्यांना निर्माण करतो. ज्या मायेला प्रकृती असे नाव आहे व जी 2 प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी सांगितले आहे. पैकी एक 8 प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप म्हणून सांगितली. हे अर्जुना, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी मागे अध्याय 7 श्लोक 4 आणि 5 ऐकलाच आहेस. तो राहू दे. त्याबद्दल पुन्हा कशावर सांगायला पाहिजे. तरी महाकल्पाच्या शेवटी ही सर्व माझ्या प्रकृतीरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात व ग्रीष्म ऋतूच्या शेवटी प्रखर उन्हाळ्यात ज्याप्रमाणे गवत बीजासह पुन्हा जमिनीत चांगलीच लीन होतात किंवा वर्षा ऋतूतील मेघाचे अवडंबर नाहीसे होते व जेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो म्हणजे शरद ऋतूचा अंकुर फुटतो तेव्हा सर्व आकाशातील ढगाचे समूह आकाशातच लय पावतात. बघा कसं जग नाश पावतं. त्यांनी सांगितलं गवतात उन्हाळ्यामध्ये ती गवतं जळून जातात. मग त्याला असं वाटतं ते मृत पावली, पण त्यांची बीजं सेपमध्ये आतमध्ये असतात आणि पुन्हा पाऊस पडला का ती उगवतात. तसे जगाचा ऱ्हास होतो, कल्प संपला जातो तेव्हा सगळं जग संपलेलं दिसतं, पण पुन्हा ते काळ अनुकूल झालं का होतं. हां म्हणजे काय? हां 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 ओळ बोला परत. इकडची आहे का ती? नाही. हां काय ओळ? सहज दुर्वेचा दुरू अंगतवची. हां ते दुर्वांबद्दल बोललेले. हां त्या दुर्वांना आहे ना, त्यांचं असं आहे की त्या दुर्वा जरी पार उलट्या उन्हात नेऊन टाकल्या तुम्ही खुरपून तरी पण त्यांना परत पालवी फुटते. त्या मरत नाही. ते अमृत तत्व आहे ते. तसे तुम्ही आपण आहोत. आपण कधी मरणारे नाही. ती जरी मी उचलून टाकली सुकल्या मुळ्या तिच्या जरी तरी त्या पुन्हा उगवतात. बरोबर. आणि इथे मात्र त्या उलट्या सुकून टाकल्या तरी मरत नाहीत आणि ह्या वरून मेलेल्या दिसल्या तरी बीज शेपमध्ये असतात. पण याचं जर बीज जाळलं तर मग मरणार आहे, म्हणजे मुक्त होणार. ठीक आहे ना. कुठं होतो आपण? 2ला. अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू सहज नाहीसा होतो, म्हणजे वाहत नाही असं वाटतं. हवा नाही आज दिसत, आपण म्हणतो आज हवा नाही, पण नसती का? असती, पण ती गुप्त रूपाने असते. अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू सहज नाहीसा होतो किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीशा होतात, तसं जग जन्माला येतं जिथून पाण्यातूनच लाटा उत्पन्न होतात पाण्यातच. आकाशातून वारा अंगाला लागलेला दिसतो आणि परत गायब झालेलं दिसलं तरी तो कुठे आहे? आकाशातच. किंवा जागृती कालात मनातले स्वप्न मनातच मावळते. त्याप्रमाणे महाकल्पाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीतच लय पाहून मिळतात.
मग सृष्टीच्या आरंभी पुन्हा ती मीच निर्माण करतो, अशी जी लोकात व शास्त्रात वदंता आहे खरी, पण ती विषयीची खरी वस्तुस्थिती काय आहे ती सोपपत्तिक तुला सांगतो, ती ऐक. जरी म्हटले मी जन्माला घातलं त्यांना, तरी पण ते ऑलरेडी ते प्रकृतीच्या नियमानेच तसं होत असतं त्यांना म्हणायचं. पण लोक काय म्हणतात, यांनी निर्माण केली. श्लोक क्रमांक 8. आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून स्वभाववशात परतंत्र झालेल्या या सर्व भूतसमूहास पुन्हा पुन्हा मी उत्पन्न करतो. तरी अर्जुना, हाच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो, तेव्हा भूतांचा समवाय संबंध असलेल्या वस्त्रामध्ये जशी विणकर म्हणून वेगळी दिसते, मग त्या विणकरीच्या आधाराने जसे लहान लहान चौकट्यांनी वस्त्र तयार होते, त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकृतीच हे सर्व बनते. ज्याप्रमाणे विरजनाच्या संगतीने संबंधाने पातळ दूधच आटू लागते आणि दही रूपाने घट्ट होऊ लागते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीच्या आकाराने परिणाम पाहू लागते, स्वतः प्रकृती सृष्टी बनू लागते. ज्याप्रमाणे बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले म्हणजे ते बीजच लहान मोठ्या फांद्या वगैरे फुटून त्यांचे झाड होते, त्याप्रमाणे मला भूतांचे करणे आहे म्हणजे प्रकृतीचा पसारा माझ्या केवळ सान्निध्यामुळे होतो. अरे एखादे शहर बघा, आता त्याचं दृष्टांत देतात कसं झालं. एखादे शहर राजाने वसवले, ह्या म्हणण्यात जरी खरोखर खरेपणा आला आहे, तरी पण वास्तविकदृष्ट्या पाहू गेले असता राजाच्या हाताला शहर रचण्यात काही शीन पडलेला असतो काय. त्यांनी जरी बनवलं, समजा हे आमदार साहेबांनी बनवलं, तर आमदारांनी स्वतः काय तिथं काय काम करायला गेले नाही. तसं हे भगवंताच्या सत्तेतून झालेले, त्यांच्या सत्तेतून झालं त्याप्रमाणे. आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो. तो कसा करशील म्हणशील तर असा, स्वप्न अवस्थेतला मनुष्य जागृतीत अवस्थेत प्रवेश करतो तसा. बघा आता इथं आपल्याला डोकं चालवायचं, कसा मी प्रकृतीचा स्वीकार करतो म्हणजे त्याचं वास्तव स्वरूप स्वीकारतो, त्याची सत्यता मी पाहून घेतो. कारण सत्य तू विठ्ठलान कागा हा दाविला जगत आकारू. म्हणजे स्वप्न अवस्थेतला मनुष्य जागृतीत अवस्थेत येतो, त्यावेळेला ज्यावेळेला हे जगत वेगळेपणाने पाहतो, भिन्नतेने पाहतो, त्यावेळेला तो कसा आहे, स्वप्नात आहे. आणि ज्यावेळेला वास्तविक ज्ञान होतं त्याप्रमाणे अर्जुना, स्वप्न अवस्थेतून जागृत अवस्थेत येताना त्या मनुष्याचे पाय दुखतात काय नाही. किंवा स्वप्नात असताना त्याला खरोखर प्रवास होतो काय, किंवा त्या श्रम तरी होतात का. बघा, या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर ही भूतसृष्टी निर्माण करण्याच्या बाबतीत मला काही एक करावे लागत नाही, असाच याचा खरा अर्थ आहे. ज्याप्रमाणे राजाचे आश्रित असलेली प्रजा आपापल्या कामाकरता व्यवहार करते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझा सत्तास्फूर्ती प्रधानत्वरूप आधार मात्र आहे. बाकी सर्व कर्तृत्व, उत्पत्ती, स्थिती व लय हे सर्व व्यापार हिचेच म्हणजे प्रकृतीचे आहेत. बघा आता आपण हे स्वीकारलं, काय जग निर्माण झालं प्रकृतीचं, है की नाही. पण आता जसा रश्शीवर त्या सापाला जन्म, स्थिती आणि मृत्यू हा आधार कोणाचा आहे, रश्शीचाच आहे. रश्शी काय करते का नाही. आणि ही कोण करते, प्रकृती. प्रकृतीचं दुसरं नाव काय, माया. तिचं दुसरं नाव अविद्या, अजून अज्ञान. मग हे निर्माण करते म्हणजे रश्शीवर आयुष्यात कधी साप जन्माला आला नाही, तसं हे जग झालेच नाही. झालं नाही. आणि मग हे जे चालले हे काय, इथून तू इथून मी, हे काय, हे स्वप्नातले. आणि स्वप्नात कसा बदबदा घोरत होता ना, काय वाक्य, नाही ही दुसरी आहे, 14व्या अध्यायातली. आगा अज्ञानाचे निदा, जो घोरत होता बदबदा,
तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की, म्हणजे जागा झाला. आणि मग जागा झाल्या होतो का म्हणतो हे काय वेगळं नाही आहे, सगळं काय आहे मीच आहे, परमात्मा. ही सुद्धा भाषा संपली. हे पहा, पौर्णिमेच्या पूर्णचंद्राची भेट होताच समुद्र अपार भरती आल्याने भरून येतो. अर्जुना, त्या भरती येण्याला चंद्राला काही श्रम पडतात काय? लोखंड जड असूनही लोहचुंबकाच्या जवळपणामुळे हलते तर हलेनात का? प्रश्नचिन्ह. त्यामुळे लोहचुंबकाला केवळ लोखंडाच्या जवळ आणण्यात श्रम का आहेत? जे हे सहज चाललेलं आहे असं त्यांना म्हणायचं. हे काय चाललेलं आहे? सगळं सहज चाललेलं आहे. आणि सहज बी चाललंय कधी? तुम्हाला जेव्हा निद्रा लागली, म्हणजे वास्तव्यापासून तुम्ही आपण जेव्हा बाजूला होता आणि तुम्ही स्वतःला प्रकृती समजता, तेव्हा प्रकृतीकडून त्याचं काय म्हणतात, इकडून तिकडे, हां, इकडून ते परिवर्तित होते. तिकडून प्रकृतीकडून पाहिलं तर जग आहे, आणि तिकडून पाहिलं तर, इकडून पाहिले तर अलंकार आहेत, आणि तिकडून पाहिलं तर लोखंडाला काही लोखंडाच्या जवळ आणण्यात श्रम पडतात का लोहचुंबकाला? अधिक काय सांगावे. याप्रमाणे मी स्वकीय प्रकृतीचा अंगीकार करतो व त्यामुळे एकदम एकसारखी प्राणीमात्राची उत्पत्ती होऊ लागते. हे पांडवा, हा जो सर्व प्राणी समुदाय आहे तो प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलीस पान वगैरे उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बालपण, तारुण्य व वृद्धपणा या अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हा मुख्य आधारभूत कारण आहे, किंवा आकाशात मेघपंक्ती उत्पन्न होण्यास जसा वर्षा ऋतू कारण आहे, किंवा स्वप्नातील जशी झोप कारण आहे, त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व प्राणी समुद्राला एक प्रकृती मालकीन म्हणजे मुख्य कारण आहे. म्हणजे मुख्य कारण याला काय आहे? अज्ञान. आणि अज्ञानामुळे हे तयार होतंय. एवढं होऊन सुद्धा तुम्ही म्हणणारे नाही तयार झालं, तर त्यावेळेला तुमची भूमिका कोणती असणार आहे आपली? पण एवढी लवकर सहजासहजी होईल म्हणून शिंदे वाटते का? शिंदे वाटलेली आहे का वाटणार आहे? शिंदे बोलणार नाहीत काय आता? होय शिंदे, आत्ता तसंच आपण समजतोय का? शिंदे समजतातच बो, फार उंच स्थिती आहे त्यांची. आणि आपण फक्त एवढं समजायचं का शिंद्यांना समज एवढ्यात आपण खाटकाचं कुत्रं वासा दग राहायचं. आपल्यात कोणाला तरी एकाला समजलं. स्थावर जंगमाला, स्थूल सूक्ष्माला, हे असो या सर्व भूत समुदायाला प्रकृतीच मूळ कारण आहे. आणि प्रकृती म्हणजे काय? परत तू कुबरायांच्या अभंगाकडे गेलं ना, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. जगडंबर म्हणजे मनुष्य प्राणी, देव प्राणी आणि राक्षस. हां, यया नाव जगडंबर, करेक्ट. मनुष्य, स्थावर, जंगम, यया नाव जगडंबर, हा त्रिप्रकारू. हां, असा 3 प्रकार याला. हे रश्शीवर भासलेले म्हणजे मूळ अज्ञानातूनही निर्माण झालेले. ते अज्ञान समूळ जाई तुटे. तर मग बाबा सुरुवातीला म्हणायचे ते ज्ञान पैगा. एवढं लांब कशाला घेऊन जातो तू म्हणले ते ज्ञान पैगावर वे. ते वरच्या श्लोकात दिले, खालच्या श्लोकात दिले. म्हणून भूते उत्पन्न करावीत किंवा उत्पन्न केलेली भूते प्रतिपाळावीत. या सर्व कृतीचे, हे सर्व कृतीचे कर्तृत्व प्रकृतीचे पाहिजे. नाही आहे तिथं, तुमच्याकडे आहे 22-21च्या पुढे. म्हणून भूते उत्पन्न करावीत किंवा उत्पन्न केलेली भूते प्रतिपाळावीत. या सर्व कृतीचे का प्रकृतीचे? हां, प्रकृतीचे कर्तृत्व वस्तुता मजकडे मुळीच येत नाही. काय पाहिजे तिथं? कृतीचे. बरोबर आहे ना? इकडे आता 22कडे जाऊ आपण, ओवीकडे जाऊ. पा काय साहेब? हो, वाचा. चालेल. काय शिंदे?
ना 22कडे जाऊ ना आपण इकडे. म्हणून हां असं काय बरं 22कडे जाऊ ना आपण थोड्या वेळ. नाही रे. म्हणून ही भूते हन सृजावी की सृजिली प्रति पाळावी ही करणी न येती आगवी आमुच्या अंगा. करेक्ट. कृती हे करणं आमच्याकडे येत नाही. कृतीने कर्तृत्व माझ्याकडे येत नाही. प्रतिपाळी या सर्व कृतीचे कर्तृत्व बघा. पाण्यात चंद्र आकाशाच्या प्रकाशाच्या वेली पसरल्याप्रमाणे दिसतात. पाण्यात चंद्र प्रकाशाच्या वेली पसरल्याप्रमाणे दिसतात. त्या वेली वाढवण्याचे काम चंद्राने केलेले आहे नाही. त्याप्रमाणे ही सर्व कर्म माझ्या आश्रयावर असलेल्या कल्पित मायेपासून उत्पन्न झालेली असल्यामुळे मजपासून ती दूरच असतात. म्हणजे त्या कर्मापासून मला कोणत्याही प्रकारचा बांध लागत नाही. ही आणि आपल्याला काय सांगितलंय, तो भगवंत बोलतोय ना. हा कोण बोलतोय? श्री भगवान वच्च. आणि ऐकतोय कोण? मग ह्या ऐकणाऱ्या भगवानाला पण काय वाटलं पाहिजे, याचा माझ्याशी काडी मात्र संबंध नाही. श्लोक क्रमांक 9. आणि हे अर्जुना, ती कर्मे उदासीनप्रमाणे असणाऱ्या त्या कर्मामध्ये असक्त फलाची इच्छा न ठेवणाऱ्या मला बद्ध करीत नाहीत. आणि हे सगळं सांगणारा मुख्य मनुष्य कोण आहे? ऐकणारा अर्जुन. त्याला एवढं तयार करून पाठवायचं आहे लढाईला. ही जरी लढाई झाली तर ही लढाई होत फक्त खोटी खोटी करायची. ही लढाई खरी नाही, खोटी मोठी करायची, दाटो मोठीची. मग करायचीच का नाही? करावं लागेल. ही एक नाटकच आहे ना. दाटी मोठीचे मग करायचंच कशाला? पण करावं लागणार. कारण का? देहाचे गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजया जिया प्रई. किंवा अजून त्याच्या दुसरी ओळ होती अशी नाही, गावंडिया हां. परिस्पा सव्यासाची मूर्ती होऊन देहाची खंती करती कर्माची ती गावंडी गा. ज्याप्रमाणे समुद्राच्या त्या कर्मामध्ये आसक्त फलाची इच्छा न ठेवणाऱ्या मला बद्ध करीत नाही. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध थोपवून धरू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बरे बाधू शकतील. आता बघा इथे परत डोकं चालवायचे. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर मिठाचा बांध थोपू धरू शकत नाही. समुद्राच्या पाण्याचा मोठ्या पळायला लागल्या लाटाच्या लाटा आणि मध्ये बांध टाकलाय कशाचा? त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बरे बाधू शकतील. म्हणजे काय सांगायचं यांना इथं? अर्जुना तू लढाई कर, कर्मसुद्धा काय समुद्राच्या लाटा आणि मधी काय म्हणतो, तुला कर्माचंच डिस्टर्ब वाटतंय ना, तर कर्मसुद्धा काय मीठ आहे म्हणल्यानंतर ते कर्माची आणि माझी भेट झाल्यावर काय होणार आहे? ते पण एकरूप होऊन जाणार आहे. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध थोपूस धरू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बरे बाधू शकतील. धुराच्या कणाचे छत जर जोराने वाहणाऱ्या वायूस प्रतिबंध करून थांबविल किंवा सूर्यबिंबात जर अंधार निघेल, हे राहू दे, पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीने काही बाधा होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीच्या सर्व कर्मापासून मला काही एक बाधा होऊ शकत नाही. काय तुकोबाराचा असंच प्रमाणे लटिका प्रपंच वांजेची संतती. लटिका प्रपंच वांजेची संतती. तत्वज्ञ ही भ्रांती बांधू न शके. बघा त्याला ते बांधू शकत नाही. जसं त्याला बांधू शकत नाही तसं त्याला तत्वाचं ज्ञान झालं. त्याला म्हणतात मृगजेळा निभेल काय नभ काय आणि सूर्यबिंबा पुढे काय रिघेल अंधार. तैसा दृश्यभास नाडळेची
डोळा आम्ही प्रकाशाचा सोहळा भोगत असे. म्हणजे सगळं परमात्मय असा आमचा अनुभव असल्यामुळे आम्हाला हे काही तकलीफ करू शकत नाही. असं जसं देवाला करू शकत नाही तसं त्याच्या भक्ताला सुद्धा करू शकत नाही. एरवी त्या प्रकृतीच्या कार्याला फक्त अधिष्ठान रूपाने मीच एक कारण आहे असे समज, परंतु वस्तुता उदासीनप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही व अन्याकडूनही करवित नाही. ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा कोणास अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, किंवा कोणी एक काही करीत असल्यास ते करू नको असे कोणाला सांगत नाही, आणि कोण काय व्यापार करण्यास प्रवृत्त आहे हेही जाणत नाही. तो जसा तटस्थ साक्षीभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो, त्याप्रमाणे मी भूतांच्या कर्मामध्ये उदासीनच असाच सर्व भूतांमध्ये असतो. त्यांनी म्हणजे लाईटीमध्ये जे बी काही व्यवहार चाललेत किंवा सूर्यप्रकाशामध्ये, पण सूर्य त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व घेत नाही, चांगलं पण नाही आणि वाईट नाही. तो जसा उदासीन आहे तसा मी या सगळ्या याच्यामध्ये असा भगवंत उदास आहे. तसाच भक्तायसे जाना जे देही उदास. या हा एकच अभिप्राय खरा आहे. तोच पुन्हा पुन्हा पुष्कळ पर्यायांनी युक्तिप्रयुक्तीने काय सांगू तर सुभद्रापती एकदा एवढे एक मुख्य लक्षात ठेव म्हणजे झाले. काय पुढे श्लोक क्रमांक 30. केवळ ज्ञानस्वरूप अशा मज अध्यक्षामुळे माझ्या निमित्ताने माझी त्रिगुणात्मक माया सचराचरा जगाला उत्पन्न करते. हे कुंतीपुत्रा, या अध्यक्षत्वाच्या निमित्ताने सर्व सृष्टी प्रवृत्त होते. याचा कर्माध्यक्ष कोण आहे? परमात्माच आहे. भागवत मध्ये आलं होतं का? चतुर्श्लोकी भागवत मध्ये आलं होतं. कर्माध्यक्ष, या सगळ्या जगताचा कर्माचा अध्यक्ष मी आहे. त्याप्रमाणे म्हणतात अर्जुना, एवढं लक्षात ठेव अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य हा केवळ निमित्त मात्र कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी निमित्त कारण आहे असे जाण. कारण की बघा, रश्शीवर साप दिसायला कारण निमित्त कारण कोण आहे? शिंपलीवर चांदी दिसायला. म्हणजे यांना असं म्हणायचं जग झाले म्हणायचं का जग नाही झालं म्हणायचंय? काय सांगायचं यांना? काय म्हणायचं यांना? हां, पण दिसतंय ना तो तुमच्या प्रकृतीचा, तुमच्या दृष्टीचा, तुमच्या ज्ञानदृष्टीचा, अज्ञानदृष्टीचा भाग आहे. नाहीतर हे सगळं टोटल काही झालंच नाही. त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी निमित्त कारण आहे असे जाण. कारण की ज्यावेळी मी मायेचा अंगीकार करतो त्यावेळी तिच्यापासून चराचर उत्पत्ती होते. म्हणून या चराचरात्मक जगाच्या उत्पत्तीचे कारण मी आहे अशी युक्तीही येथे जुळते. यात ब्रह्म हे आपल्याशी अभिन्न व कल्पित असणाऱ्या मायाच्या द्वारा जगाचे उपादान कारण आहे व स्वरूपाने चैतन्यप्रधानाने जगाचे निमित्त कार्य नाही. ती माया कल्पित जड होण्यास्तव तिला कार्यप्रणव होण्यास चेतनाधिष्ठानाची नितांत गरज असल्यामुळे तिला स्वतंत्र सत्तेचा अभाव, म्हणजे ती स्वतः काही करू शकत नाही असल्यामुळे द्वैतात उत्पत्ती न येता माया विशिष्ट परमात्माच या जगाचे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे असे उपरनिर्दिष्ट युक्ती जुळते असा अभिप्राय आहे. जसं विचारसागर किंवा अमृत अनुभवामध्ये पण सांगितलं, जसं मडका निर्माण करायला निमित्त कारण कुंभार आणि उपादानकारक माती आहे, तिथे दोन वस्तू आहेत. आणि इथे निमित्त कारण सुद्धा तोच आणि उपादान कारक सुद्धा तोच. म्हणजे सगळं अंतिम सिद्धांत जर दिसतंय सगळं तुम्हाला, सगळं परमात्मा आहे समजा. जर तुम्हाला पाप पुण्याच्या जर चर्चा चिटकत असेल तर तो त्याच्यापासून अलिप्त आहे. सापाने कोणाला चावलेलं नाही, जर याला विष चढलं असलं तर याच्या कल्पनेने चढलं असं त्यांना म्हणायचं आहे. रश्शीवर पाय पडला, हा म्हणतो मला साप चावला, आणि त्याचं चेकिंग केलं तर त्याच्यात निघालं विष आणि त्याला फेफरे होऊन ते मेलं. आता जबाबदार कोणाला धरायचं? कोणाला धरायचं? हां, मग हे यांनी सगळं कल्पनेने कॅच केलेलं आहे ना. मग तुमच्या कल्पनेस्तव आहे, वास्तविक हे नाही. अजून कशी अशी एक ओवी कशी नाथबाबाच्या हरिपाठात, मिथ्या
शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प, तैसा हा संसार. बस हा मिथ्या आहे सगळा. मिथ्या याला काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? आहे ना, आहे, पण सध्या आठवत नाही आम्हाला. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून. म्हणजे आई वडील भाऊ नातेवाईक हे सगळे मिथ्या जाणून शरण रिगा देवासी. मग शरण रिगा देवासी हे मिथ्या आहेत. मग यांचं मूळ काय? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. म्हणजे मुळाकडेच घेऊन जाणार ते तुम्हाला. हे दिसतंय हे मिथ्या आहे. आता या विचारात्मक ज्ञानाच्या प्रकाशाने बघा, आता या विचारात्मक ज्ञानाच्या प्रकाशाने तू माझ्या ऐश्वर्य योगाला यथार्थ स्वरूपाला चांगले निहाळून पहा. ते असे की माझ्या ठिकाणी सर्व भूते आहेत, पण त्या भूतांमध्ये मात्र मी नाही. म्हणजे माझ्या अधिष्ठानावर आश्रयावर सर्व भूते विवर्त रूपाने आद्यस्थ आहेत. रश्मीवर जसं साप दिसतो, शुक्तीवर जशी चांदी दिसते आणि खांबावर जसं भूत दिसतं, पण भूताच्या आधारावर मी नाही. म्हणजे भूताच्या आधाराने करून मी भूतांमध्ये ब्रह्माची स्थिती नाही, त्या भूतांमध्ये ब्रह्माची स्थिती नाही. म्हणजे त्या लाकडावर कधीच भूत झालेलं नाही, त्या शिंपलीवर कधीच चांदी झालेली नाही, पण दिसती मात्र. त्यामुळे माझ्या अधिष्ठानावर माझ्यावर हे सगळं दिसतंय. प्राणी मात्र वेगळे, पण प्राणी मात्र नाहीत. मी अधिष्ठान स्वरूप आहे. मी चांदी नाही आहे, मी शिंपली आहे. तसं मी परमात्मा आहे हे नाहीच आहे. पण तो जो पळत गेलेला आहे तो त्याच्या कल्पनेने अज्ञानाने पळत गेलेला आहे. म्हणजे किती पूर्ण ज्ञानी. म्हणून म्हणतात ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी. काय ज्ञान होईल? सर्व जगत परमात्मा आहे. अथवा वास्तविक पाहिले तर बघा पुढे तेच आलेले. बघा वास्तविक पाहिले सगळं परमात्मा आहे ना. बघा अथवा वास्तविक पाहिले तर आजादवादाच्या दृष्टीने प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्या भूतांच्या ठिकाणी नाही, हे मुख्य वर्म तू कधीही विसरू नकोस. पण आपण डोक्यात एवढं ठेवूनच हे गणित सोडवते. बघा आता परत हे गणित सोडवायचं आहे, पण आपण डोक्यात गणितातलं ते ठरूनच सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून सुटत नाही. पहा अथवा वास्तविक पाहिले तर अजातवादाच्या दृष्टीने हे डोक्यात ठेवून पुढचं गणित सोडवायचं आहे. प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्या भूतांच्या ठिकाणी नाही, हे मुख्य वर्म तू कधीही विसरू नकोस. म्हणजे देव म्हणतो मी ह्या माणसांच्या ठिकाणी नाही आणि ती माणसं माझ्या ठिकाणी नाहीत. म्हणजे आपण काय समजते? ही दोन्ही आहेत आणि हे आहेत. आणि आता गणित सोडवायचा प्रयत्न केला तर रेशीम काथ्या कुठून निघणार नाही. मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि ते माझ्या ठिकाणी नाही. तर हे गणित सुटेल कसं? त्या जे गणित आहे त्याला वड्याला न्यायचं आणि पेटून द्यायचं. म्हणजे त्यांच्या डोक्याने सांगायचं हे काही नाही, नाही तर सुटेल का? मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि ते माझ्या ठिकाणी नाही आणि हे सगळं माझ्या आश्रयावर चालले. किती दिवस गणित सुटेल? म्हणजे तुम्हाला ते दृष्टांतच लक्षात ठेवावं लागेल. शिंपली चांदी नाहीच, म्हणून मी चांदी जरी दिसले तर मी शिंपलीसुद्धा नाही आहे तिथं. मी तिथं साप दिसला तरी रश्शीसुद्धा नाही आहे मी तिथं. मी जिथं इथं आहे तिथंच आहे. जो जे तिच्या तिथे. म्हणजे हे तुम्ही स्वीकारले, हेच तुमचा घोटाळा आहे त्यांचं म्हणणं आहे. कसं स्वीकारले आपण? सोनं स्वीकारलेलं आहे, पण सोन्याचा जो खंडोबाचा परिवार, माळसा वगैरे, घोडा बिडा भाला बिला, आणि त्याच्यात राक्षस बी स्वीकारलेला आहे. आता राक्षसाचं काय करायचं सांगा बरं यादव बाबा? सोन्याचाच आहे तो, काय करायचं? काय नड पडली तर राक्षस मोडायचा आहे का नाही? कारण त्याच्यातलं काय घ्यायचं आहे? सोनं घ्यायचं आहे. तसं आहे इथे. पुन्हा मी वाचतो पहा किती नंबर वळवते. अथवा वास्तविक पाहिले तर आजादवादाच्या दृष्टीने. आजादवाद म्हणजे काय? एक परमात्माच, दुसरं काय नाही, हे डोक्यात ठेवून
माझ्या ठिकाणी या दृष्टीने माझ्या ठिकाणी प्राणी नाहीत, आदातवादाच्या दृष्टीने प्राणी नाहीत व मी त्या भूतांच्या ठिकाणी नाही. हे मुख्य वर्म तू कधी विसरू नकोस. हे माझे मुख्य वर्म सर्वस्व होय, परंतु तुला उघड करून दाखवले तर तू आता मात्र आपल्या इंद्रियांची द्वारे बंद करून, म्हणजे विषय उपभोग व बहिर्मुख वृत्ती बंद करून साऱ्या इंद्रिय वृत्तींना अंतर्मुख करून या गूढ ज्ञानाचा त्यांना कळू न देता आपल्या अंतःकरणात आत्मतत्वाने उपभोग घे. आता एवढं सगळं गूढ सर्वस्व सांगितलं, ओपन करून सांगितलं तरी समजणार नाही. कारण याला काय करावं लागेल, डोक्याला जरा काय करावं लागेल, घासावं लागेल. हां, अरे पार्था, आपल्याला समजलंय, पण सगळ्यांना समजले की नाही? आपल्याला समजले की नाही? समजले आपल्याला. अरे पार्था, हे वेदांत सिद्धांताचे मुख्य वर्म जोपर्यंत तुझ्या हाती लागले नाही तोपर्यंत माझे खरे स्वरूप तुला कधीही आत्मतत्वाने निसंदेह कळणार नाही. ज्याप्रमाणे नुसता कोंड्यात दाणा शोधू लागले असता दाण्याचा एक कणसुद्धा सापडत नाही, तसे एरवी अनुमानाच्या तर्काच्या जोरावर जीवांना यथार्थ परमात्मज्ञान आत्मतत्वाने झाले आहे असे वाटते खरे. आता इथं आपल्याला पण पकडतील याच्यात लोक, आपल्याला झाले तर ते परत म्हणते तुम्हाला झाले असे वाटते खरे, पण खाली व्यवहारात गेल्यावर सगळे कळणार आहे. बरोबर म्हटले हे की नाही? परमात्म ज्ञान आत्मतत्वाने झाले असे वाटते खरे, परंतु ते कळणे भ्रमात्मक असल्यामुळे व्यर्थ. कारण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का? म्हणजे हे नुसतं ऐकलं तर ती जमीन भिजणार नाही. ते तुम्हाला तसं प्रतीतीला, अनुभूतीला, बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, निश्चयात्मक झालं पाहिजे, तर नाही तर अनुमानानेच कळण्याजोगं होईल. तेवढी शयानी जमीन ओलीव होत नाही. तर नाही तसे श्रुती निरपेक्ष शुष्क तर्काने यथार्थ ज्ञान संभवत नाही. माशाला धरण्याकरता जे जाळे पाण्यात पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, तसं ग्रंथ ऐकताना असं वाटतं आपल्याला कळलं. पण ते माशेमध्ये मासे बी पकडले आणि चंद्रबिंब बी पकडलं आणि नदीच्या किनाऱ्यावर नेऊन असं काय झटकलं का चांदणं लगेच पडतं ना आपण घरी घेऊन जातो, आहे की नाही? नाही, आहे की नाही? माशाला धरण्याकरता जे जाळे पाण्यात पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, पण हे नाही आपल्याला लागू पडत. आपल्याला खरोखर कळाले नाही. फक्त आपलं काय व्हायला पाहिजे, आता बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. यांचं पण तसंच इनडायरेक्टली म्हणणं आहे. कळालं आहे पण तेवढं नुसतं बुद्धीच्या जोरावर कळून उपयोग नाही, ते अनुभूतीने संपन्न व्हायला पाहिजे. तुम्ही अनुभव संपन्न श्रीमंत, यातले श्रीमंत व्हायचे, अनुभूतीने श्रीमंत. बिंब सापडल्या, परंतु ते जाळे नदीच्या काठावर पाण्यातून काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते सांगा बरे? जाग्यावर ग्रंथात असते ते फक्त, आहे की नाही? त्याप्रमाणे आम्हाला अनुभव आला. असे शाब्दिक अवडंबराच्या साह्याने, वाक्चातुर्याच्या बळाने अनुभवरूपे डोळे किती एक लोक वरकरणी दाखवतात, पण मग खऱ्या यथार्थ बोधाची परीक्षेची वेळ आली म्हणजे तसा यथार्थ बोध असत नाही. आणि त्यांना आलेले वाचाळ ज्ञान निरुपयोगी असल्यामुळे यथार्थ बोध होत नाही. श्लोक क्रमांक 9 अध्यायातला 10 आहे बा. आपण जरी म्हटलो मला कळलं आपल्याला, तर आपल्याला हे करून घ्यायचं का आपल्याला हे लागू नाही पडलं पाहिजे. प्रसंग जेव्हा बोध येईल तेव्हा ते काय म्हणतात बघा, पुन्हा एक वाक्य, मग खऱ्या यथार्थ बोधाच्या परीक्षेची वेळ येते. म्हणजे आपल्या जीवनात जे प्रसंग येतात ते कसले आहेत? बोधाची परीक्षा, 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा. आणि आपली कोणती परीक्षा? बोधाची परीक्षेची वेळ येते. म्हणजे तसा यथार्थ बोध असत नाही, कारण रिझल्ट काय हातात भेटतो? नापास. हे असं झालं, ते तसं झालं, आणि हे सगळं जग दिसलंय ते खोटं होतं. खोट्याच्या चर्चामध्ये
मशगूल झाले, तसा बोध असत नाही आणि त्यांना असलेले वाचाळ ज्ञान निरुपयोगी असल्यामुळे यथार्थ बोध होत नाही. पण लोकांना आम्हाला अनुभव आला असे शाब्दिक वाङ्मय याच्यामध्ये दाखवतात. ओळ किती आहे ती 38. तैसे बोलवरी वाचाळपणी वायाची झक विजती प्रतितीचे डोळे, मग साचकारी बोध वेळे आथी न होईजे. बघा इथे तसा अर्थ नाही दिला. इथे जो अर्थ दिलाय ना हा एक्स्ट्रा दिलेला आहे यांनी. वरची ओळ असू दे ना, 37 आहे ना, 39च आहे, 39 आहे. त्याप्रमाणे आम्हाला अनुभव आला असं ओवीत आहे का? नाही. आम्हाला अनुभव आला असे शाब्दिक अवडंबराच्या साह्याने. तिकडं तसंच आहे का? नाही. 38च्या पुढे अर्थ. बरोबर. तैसे बोलवरी वाचा बळे, वक्तृत्वाच्या जोरावर वाचा बळे, वायाची झक विजती प्रतितीचे डोळे, म्हणजे अनुभूतीचे डोळे असं दाखवतो, पण वायाची दाखवतो मला अनुभूती आले असे डोळे. मग साचोकारी बोधाचे वेळी पण प्रसंग येतो त्यावेळेला आथी न होईजे, बोध असतच नाही तर होईल कसा, असा अर्थ आहे. 39. आता हा श्लोक सुद्धा आहे ना तसा घेण्यासारखा आहे, पण मग सगळंच घेण्यासारखं येईल, हे की नाही. किती बारकाव आहे याच्यामध्ये. म्हणजे धान्य बी पेरायचं, पेरल्यानंतर राखणदारी करायची कणसाची, नंतर खळ्यावर न्यायची, मळणी करायची, परत तिथं उपणायचे, रास घरी आणून टाकायची, घरी आणून टाकल्यानंतर लगेच तशीच दळणाला पाठवायची नाही, परत त्याच्यातून सोपातून त्याची चाचपणी करायची, मग परत पिठीत चक्कीतून आल्यावर परत चाळण मारायची आणि पुढची चाळण मारायची काम. तसं 50% आपल्याला जाणून घ्यायचे, मग 50% आपली प्रकृतीच त्याला सोडून टाकणार अनुभूतीच्या याने. या असं त्यांना सांगायचं. याच्यातून एवढं तुम्हाला बारकावा त्याच्यातला जाणून घ्यायचा. श्लोक क्रमांक 11. अविवेकी लोक सर्व भूतांचा महान ईश्वर अशा माझ्या श्रेष्ठ भावास न जाणणारे असे होऊन मनुष्याची तनू धारण केलेल्या मला तुच्छ लेखितात, माझी अवज्ञा करतात. बघा श्लोकाला कशी गुंफणे. परत ह्या सगळ्या जगताला जाणत नाहीत आणि मला काय समजतात, प्रकृती. तसंच नंतर मी स्वतः स्पेशल कृष्ण राम अशी जरी प्रकृती घेऊन आलं तरी हे मला काय समजतात, प्रकृतीच गवळ्याचाच पोरगा. ते काय म्हणतात सगळे शकुनी वगैरे, ते त्यांना जर वाटलं असतं देव आहे, मग नाही, ते प्रकृतीच पाहतात. आणि आता सुद्धा आपण पाहतो ती प्रकृती. अर्जुन सुद्धा काय पाहतोय, प्रकृतीच पाहतो. फार काही सांगावे. हा एक श्लोक मला जाधव साहेबांनी सांगितलं होतं वाचायचा, 9व्या अध्यायातला 11 नंबर. फार काय सांगावे, जर तू या संसाराला भीत असशील, आता आपण सगळेच भीतोय, जन्म मरण रूपी संसार भयामुळे तुझी चित्तवृत्ती व्याकुळ झाली असेल, म्हणजे तू वैराग्य संपन्न झाला असशील. आणि जर तुला माझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीची खरी इच्छा असेल, कंसात ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्तीची तीव्रतम इच्छारूप मुमुक्षता असेल, अर्थात तू साधन चतुष्ट संपन्न होऊन संपन्न मुमुक्ष असशील, तर मात्र मी हे वर सांगितलेले मुख्य गूढ युक्ती ज्ञान तू आपल्या लक्षात पूर्णतया जतन करून ठेव. कोणते? पहिल्या वरच्या श्लोकात सांगितलेले. नाहीतर कावेळीच्या योगाने दृष्टी दूषित झाल्यावर जो मनुष्य चांदण्यांना देखील पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे निर्दोष असे जे माझे अविद्याधिक मलरहित शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी तुला जगत उत्पत्त्याधिक दोष दिसतात. हे सगळं जग निर्माण झालेलं दिसेल. आणि मागे काय सांगितलं, आझादवादाच्या दृष्टीने पाहिलं तर हे जग नाही. किंवा तापाने तोंड कडू झाल्यावर ते ज्याप्रमाणे दुधास कडूविष म्हणते, त्याप्रमाणे मी मानव देह धर्मरहित असून मानव देह धर्मवान आहे असे मला मानतात.
म्हणून हे धनंजया तुला वारंवार बजावून सांगतो की यावरील परत अजातवादाच्या मुख्य अभिप्रायाला कदाचित विसरशील, पण विसरू नकोस हो, यांना सुद्धा माणसं समजू नकोस. मलाच नाही, यांना माणसं समजणं म्हणजे मला माणूस समजणं. अजून एक पाऊल मागं जाऊ, नाही आपली तेवढी व्यापिक, पण संतांना जर तू माणूस समजशील आणि मला देव समजशील तर त्यांना वेरशील आणि मला जवळ घेशील तरी सुद्धा मला लाता मारल्यासारखं होईल. एक एक स्टेप घेऊन चालले ना, पहिल्या देव, मग संत आणि मग सर्व खलविदम ब्रह्म. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत दाववाद्य तया सर्वात्मक ईश्वरा. हे सर्वात्मक आहे आणि त्यांची काय करतोय आपण पूजा. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म. आपली कर्म ही कोणाची काय करतोय, ही जर समजा आता ड्रायव्हर आहेत गाडी घेऊन गेले, देवाची ही काय सेवा आहे. यांनी जेवण बनवलं, हा नैवेद्य कोणाला. आता आपण घरी गेलो काय खाणार आहे, सगळे नैवेद्य खाणार आहेत आहे का नाही. आणि देणाऱ्यांची पण भाषा आहे घ्या खाऊन नैवेद्य आहे की नाही. तरी इथं तरी बरे घ्या खाऊन, काही ठिकाणी म्हणतात गिळून घ्या. हे बरोबर आहे, सेवा करून बोलून दाखवत मग नाहीच. बरोबर, देव म्हणतो माझी सेवा केली तरी मी थँक्यू बोलतो का, म्हणजे मी गप सेवा घेतोय, म्हणजे तू सुद्धा सेवा कशी करायची, गप गपच करायची. बोलून दाखवलं तर सेवा होणार नाही. किती महत्व. काविळीच्या योगाने दृष्टी जर झाली तर जग पिवळं दिसल, तसा तू जर स्वतःला माणूस समजायला लागला तर सगळ्या जगाला, तू जर स्वतःला प्राणी समजायला लागला तर सगळ्यांना प्राणी समजतील. नाही तर कावेळीने दूषित दृष्टी झाल्यावर तो मनुष्य चांदण्यांना देखील पिवळे म्हणतो, तसं देवाला सुद्धा काय म्हणतो माणूस. त्याप्रमाणे निर्दोष असे जे माझे अविद्याधिक मलरहित शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला जगत उत्पत्त्याधिक दोष दिसतात. काय वाक्य 40 नंबरचा अर्थ काय वाच, 41चा साहेब अर्थ. एरवी दिठी वेदली कवळे तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. इथे मात्र त्यांनी थोडं एक जगत उत्पत्त्याधिक हे नाही पाहिजे, म्हणजे जगत उत्पत्ता केलेला दोष. किंवा तापाने तोंड कडू झाल्यावरती जेव्हा ज्याप्रमाणे विष दुधास कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मी मानव देह धर्मरहित असून मानव देह धर्मवान आहे असे मला मानतात. म्हणून हे धनंजया तुला वारंवार बजावून सांगतो की वरील आजादवादाचा मुख्य अभिप्रायाला, म्हणजे मागच्या श्लोकात काय सांगितले आजादवाद, आणि म्हणून सांगितले त्या भूतांमध्ये मी नाही आणि ती भूत माझ्यामध्ये नाही, म्हणजे भूते भीते हे बी सांगितलं. भूते भीते काहीच नाहीत, फक्त म्हणायचंय. हा आजादवादाला मुख्य अभिप्राय कदाचित विसरशील, पण विसरू नको हो, कारण जर नुसत्या स्थूल दृष्टीने यथार्थ स्वरूप पाहू म्हटले तर तुझे पाहणे व्यर्थ होईल. असं जर पाहायला गेलं तर मी उपाधित सगुण आहे सगळ्यांच्या, तसा तत्वता निर्गुण आहे, त्यामुळे मी केवळ सगुणच आहे असा स्थूल दृष्टीचा निश्चय वाया जातो. वास्तविक मी उपाधित आहे तेव्हा सगुण आणि तत्वता निर्गुण, त्यामुळे मी केवळ सगुणच आहे असा स्थूल दृष्टीचा निश्चय वाया जातो. यांनी काय ठरवलंय, बस तेवढाच. किती नंबरची ओवी होती, 43. 43ची ओवी वाचू. मनोनी पुढती धनंजया झने विसंबती या अभिप्राय जे या स्थूल दृष्टी वाया जाईजे लगा. स्थूल दृष्टीने जर तुम्हाला पाहायला गेला तर मग तुला मला माझं मूळ स्वरूप नाही तू जाणू शकत. म्हणजे बहुरूपी धरी संन्यासाचा विष आणि बहुरूपे धरी परमात्माच. पण तुम्ही काय आपण म्हणू आता बहुरूपी धरी आणि ही बहुरूपे सुद्धा धरली
परमात्म्यानेच. पैस्तूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निवृत्ते जैसे स्वप्नीची ने अमृत अमरा नो हिजे. पहा हे म्हणून धनर्जया तुला वारंवार बजावून सांगतो. कुठे गेलो आपण? पुढे आलो. हा, उपाधित सगुण आहे तत्वता निर्गुण केवळ सगुणच आहे असा स्थूल दृष्टीचा निश्चय वाया जातो. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही त्याप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीने म्हणजे आकाराच्या दृष्टीने पाहतात ते खरोखर मला न पाहणे आहे असे समज. म्हणून आता ही गवळण म्हणजे संतांची आहे का नाही ते नाही माहिती, पण म्हणतात ओळख मला ग राधे कोणाचा मी कोण, ठाव नाही माय बाप्पाचा. मला ती ओळख म्हणजे सांप्रदायिक आहे का नाही असं नाही म्हणत लोक, नाहीत असं म्हणतात, पण ते खरोखर मला पाहणे आहे असे समज. बघा त्याप्रमाणे स्थूल दृष्टीने म्हणजे आकाराच्या दृष्टीने पाहतात ते खरोखर मला न पाहणे आहे असे समज. म्हणून ते म्हणतात ओळख म्हणजे व्यवहारात ओळखत नव्हते का, पण तत्वरूपाने ओळखत नव्हते. सहज विचार करून पाहिले तर मूर्ख अज्ञानी लोक मला मी मानव देहधारी परिच्छिन्न आहे अशा स्थूल दृष्टीने जे जाणतात ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखर निश्चित रूपाने जाणतात. स्थूल दृष्टीने जाणतात ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखर निश्चिंत रूपाने जाणतात. म्हणजे त्या ज्ञानाविषयी त्यांची प्रमात्व बुद्धी असते, पण त्यांचे ते जाणणे माझ्या यथार्थ स्वरूपाच्या खऱ्या साक्षात्कारात्मक ज्ञानास आड येणारे प्रतिबंध ठरते. ते ओळखतात परंतु तरीसुद्धा खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही. त्यांचं तेच जाणणं आड आलं माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणायला. 45 नंबरची ओळ बघूया. एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती किर दृढ परत ते जाणण्याची जाणणी या आड रिगोनी ठाके. अर्जुन जरी देवाला ओळखत होता तरी खऱ्या अर्थाने तो देवाला ओळखत नव्हता असं म्हणणं आहे त्यांचं. तू जरी मला ओळखत असेल तरी माझ्या खऱ्या स्वरूपाने ओळखत नाही. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते रत्न मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी आकाशातून उडी टाकून प्राणास मुकतो. बघा ही चांगली लोक आहेत असं त्यांना म्हणायचे, जे मला जाणायला आलेत पण ते माझ्या निर्गुण स्वरूपाला वास्तविक स्वरूपाला न पाहता आकारातल्याच स्वरूपाला पाहतात आणि जीवाला मुकले जातात. हंस चंद्राचं टिपोर चांदणं पडले म्हणून तो वेचायला जातो आणि दगडावर चोच मारून पडून मरून जातो. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते रत्न मोतीच आहे असे समजून ते खरोखर समजून ते प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी आकाशातून उडी टाकून प्राणास मुकतो. गंगा आहे असे समजून मृगजळ जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय फळ प्राप्त होईल सांग बरे. अथवा कल्पवृक्ष समजून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळ त्याला इच्छित फलप्राप्ती करून देईल काय. नीलमण्याचा 2 सराचा पदराचा हार आहे या बुद्धीने तो घेण्याकरता जर कवड्या सर्पाला हाती धरले किंवा रत्ने आहेत या समजुतीने जशा गारा वेचून घ्याव्यात. बघ कसा दृष्टांत फिरवला. सापाला आता रत्न समजला होता आणि रत्नाला साप समजला होता. आणि किंवा रत्ने समजून जशा गारा वेचून घ्याव्यात अथवा या द्रव्याचा ठेवाच जमिनीतून प्रगट झाला आहे अथवा हा द्रव्याचा ठेवाच जमिनीतून प्रगट झाला आहे असे समजून जैसे खैराचे निखारे पदरात भरून घेतले अथवा आपलीच ही पडछाया पाण्यात पडली आहे असे न जाणता सिंहाने विहिरीतच उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकावे अशा या उपरी निर्दिष्ट सर्वच गोष्टी भ्रमरूप व घातक ठरतात. त्याप्रमाणे प्रपंचात मी साकार दिसतो तसाच देहधारी परिच्छिन्न आहे अशी कृती निश्चयात्मक बुडी देऊन जे वागतात ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरता प्रयत्न करण्याकरता फसतात. म्हणजे मला देहबुद्धीने समजतात मी माणसासारखा आहे आणि असा मला पाहण्यासाठी जी धडपड चालू आहे अख्ख्या जगाची. त्यांनी काय केलेले चंद्राच्या ऐवजी पाण्यात पडलेले बिंब धरण्याकरता जातात आणि परत फसतात बुडून जातात. त्याप्रमाणे काय बोलायचं माती ऐसिनी प्रकारे जाणीचे मनुष्य आकारे ज्ञानाचे अंधारे ज्ञानासी करी. बराबर.
त्याप्रमाणे ही ओळ आहे आपल्या त्याच्यात आहे की नाही. हां, त्याप्रमाणे परमात्मा केवळ देहधारी परिच्छिन्न आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय तत्वज्ञानाच्या दृष्टीने एकच भ्रमच ठरतो. म्हणून बघा त्यांच्यात ते फक्त देहधारी देवाला वाचतात तेवढं बस. तर तो तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा तो काय आहे भ्रमच ठरतो, तो वाया जातो. असा जसा कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग त्यापासून अमृतापासून होणाऱ्या सुखात्मक परिणामाचा लाभ पाहू लागला तर ते व्यर्थ आहे, तसा तो निश्चयही व्यर्थ आहे. जरी सगुण प्रतिमेला जरी आपण म्हटलो हा परमात्मा आहे आणि जर यथार्थ स्वरूप नाही जाणलं, जर विठ्ठल परमात्मा पांडुरंग परमात्मा फक्त पंढरपूरमध्ये एवढंच जाणलं आणि हे नाही जाणलं विठ्ठल जळीस्थळीवरला, तर तो निश्चय तुमचा खरोखर तोही देवच आहे, पण तुम्ही त्याला तेवढ्याच पुरता मर्यादित समजल्यामुळं तुमचा तो निश्चय वाया गेला. आणि हे सांगण्यापेक्षा अजूनही 11व्या देव सांगणार माझ्या वरवर ह्या देहाला तू बोलू नकोस, हे माझं खरं स्वरूप नाही. अजून याच्याबद्दल सांगितले नामदेव महाराजांना, हे माझं लटकं स्वरूप आहे, याच्या नादी नको लागू, पहिला औंढ्या नागनाथाला जा आणि तिकडून बोध घेऊन ये. पहा त्या गुरु किया आहे देह का सद्गुरु नहीं चीना, भाऊ सागर के जाल में फिर फिर गोता खाय. त्याप्रमाणे अंतकरणपूर्वक भरवशाने नाशिवंत अशा स्थूल आकारालाच माझे यथार्थ समजून अविनाशी अशा मला पाहू लागतील तर मी त्यांना कसा दिसेल. ही पहा, कोणी पश्चिम समुद्राच्या तटाला जाण्याच्या हेतूने पूर्व दिशेच्या समुद्राच्या वाटेला जाऊ लागला तर त्याला पश्चिम तीरी समुद्र प्राप्त होईल का, तर त्याला पश्चिम तीर समुद्र प्राप्त होईल का, किंवा हे महावीरा केवळ कोंडा कांडू लागले असता त्यात धान्याचे कण प्राप्त होतील काय. त्याप्रमाणे हे आकारास पावलेले जग वा शरीर हेच मी असे जाणल्याने निर्दोष असे माझे विशुद्ध निरुपाधिक स्वरूप जाणता येईल काय. फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते काय. 54 ओवी बघूया आपण. तैसे विकारले हे स्थूल जाणितले या मी जाणवतसे केवळ काही फेन पिता जळ सेविले होय. बघा मी तिकडे अर्थ वाचतोय त्याच्यात तो विषय आहे का बघायचं साहेब. त्याप्रमाणे हे आकारास पावलेले जग, हा शब्द आलाय का जग, शरीर पाहिजे. हां इथे जग एक्स्ट्रा फक्त शरीर पाहिजे. त्याप्रमाणे हे आकारास पावलेले शरीर हेच असे माझे जाणल्याने यांनी जग आकारास पावलेले जग वा शरीर हेच मी जाणल्याने निर्दोष असे माझे विशुद्ध निरुपाधिक स्वरूप जाणता येईल काय. कारण का जग जाणलं तर पहिलं सरसगट जग सांगितलं आजवादाने, पण इथे परत सांगितलं चालेल का स्थूल दृष्टीने जग नका पाहू, त्याचे अंतर उपाधीच्या आतली गुप्त गोष्ट पहा. पण इथे घोळ जास्त होईल आणि त्याने लाईन क्लिअर होणार आहे, त्याने लाईन क्लिअर होणार. अरे बापरे बा बरं झालं सर. हां स्थूलचा अर्थ जग दिलाय का आकडा दिलाय का पुढं. बरं आता उद्याच पाहूया, नाही क्लिअर करूया. किती नंबर आहे 54 आहे ना. तैसे विकारलेले हे स्थूल तीन काय जग, स्थूल विकारले हे स्थूल, हा विकारलेलं स्थूल जाणितले मी जाणितसे केवळ. पण इथे परमात्माच्या आकाराबद्दल बोलतात. ठीक आहे आपण उद्या पाहूया. झालेली ओवी ते वाचून पुन्हा वाचतो. त्याप्रमाणे आकारास पावलेले जग वा शरीर हेच मी असे जाणल्याने निर्दोष असे माझे विशुद्ध निरुपाधिक स्वरूप जाणता येईल का. फेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होते का. ठीक आहे ते पण शब्द बरोबर आहे. जर तुम्हाला त्याच्यातला परत काय करायचं निवड करायची, दूध आणि पाणी वेगळं करून मग तुम्ही करायचे असं त्यांना सांगायचं. असू ओवी क्रमांक 54ला थांबतोय. सांगायला पाहिजे ना वेळ झाला म्हणून. हां झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अध्याय 9 ओवी क्रमांक 154ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराज की जय। सचितानंद श्रीपाद बाबान की जय सचितानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे बाई सब संतन की जय गणपती बाप्पा मोरया। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाभो प्राणियात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू त्या भूता चला कल्पतरुचे चारो चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जेता बहीण ते सर्वाई सदा सज्जन स्वरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एतमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला येणेवरे ज्ञान देव सुख्या झाला हरिओम शांती शांती शांती